या दोन्ही घटना झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना होती की ज्याला भावना निर्माण झालेली होती की कुठेतरी या दोन्ही निवडणुका ज्यावेळेस पोटनिवडणूक लागतील तर या कुठेतरी बिनविरोध झाल्या पाहिजे। पण आपण पाहतो याच्या मागे एक वेगळ्या शक्ती सातत्याने काम करत असतात आणि या शक्ती कुठेतरी फक्त हे जनभावनेचा आधार झाला नाही पाहिजे, कुठेतरी जनतेला त्रास दिला पाहिजे आणि मग त्या लोकांना कुठेतरी सातत्यानं वेगवेगळ्या जे मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत त्यांना देखील अर्ज दाखल करण्याकरता काहीतरी वेगवेगळ्या मार्गाने सूचना देण्याचं काम काही लोक हे सातत्याने करत असतात। तशाच प्रकारचा अनुभव बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आला आणि राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये तशाच प्रकारचा अनुभव आपल्याला कुठेतरी पाहायला मिळाला की मतदारसंघाच्या बाहेरच्या लोकांनी याच्यामध्ये अर्ज दाखल केले। पण याच्या मागे काही राजकीय शक्ती असतात आणि त्या शक्ती सातत्याने काम करत असतात। निकाल सगळ्या लोकांना माहिती निकाल काय लागणार, पण तरी देखील तो प्रयत्न करायचा। निवडणूक ही तसं पाहायला गेलं तर ही काही सार्वत्रिक निवडणूक नसते, ही लादले गेलेली निवडणूक असते। काही अपरिहार्य घटना घडतात, अपरिहार्य कारणामुळे निवडणुका लागतात, पण जाणीवपूर्वक अशा घटना घडल्यानंतर जाणीवपूर्वक काहीतरी घडून आणायचं। पण जनतेला हे षड्यंत्र माहिती असल्यामुळे जनता या गोष्टीला फार महत्व देत नाही। त्यामुळे जनता या दोन्ही निवडणुकीमध्ये ती राहुरी पाथर्डीची विधानसभेच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अक्षराला खडलेंच्या मागे उभा राहणार आहे। तिथं देखील बारामती मतदारसंघामध्ये या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार या ठिकाणी आहेत। त्यांनाही मोठ्या म्हणजे लाखोच्या मताधिक्याने लोक त्यांना निवडून देणार आहे।